हॅलो, नमस्कार. मी मेघा. कवयित्री पद्मा गोळे, ज्यांना आपण लेखिका, नाटककार, कवयित्री अशा अनेक भूमिकांमधून ओळखतो. स्त्रीचं भावविश्व हा बऱ्याचदा त्यांच्या कवितेचा महत्वाचा विषय असायचा. म्हणजे बदलत्या वातावरणात स्त्री मनाची होणारी घुसमट, ताणतणाव त्या अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या कवितेत मांडायच्या. आज अशाच 2 कविता आहेत. चला ऐकूया. आजची पहिली कविता आहे, मी घरात आले. जेव्हा एका स्त्रीचं लग्न होतं, लग्न करून गृहप्रवेश करून ती नवीन घरात येते आणि नवीन घरात आलं की त्या घराला आपलंसं करण्यात, त्या घराचं घरपण जपण्यात, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपण्यात गुंतून जाते. संसार, जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये ती स्वतःला इतकं हरवून जाते की खूप उशिरा तिच्या लक्षात येतं की आपण आपली खरी ओळखच विसरलोय. या भावना पद्माबाईंनी या कवितेत फार सुंदर मांडल्या. मी घरात आले. उंबऱ्याचे माप सांडून मी आत घरात आले. 2 डोळ्यातली ज्योत झाले. माझे डोळे खाली वळले. भुई म्हणाली, तू माझी. काढ केर, स्वच्छ कर. मी म्हणलं, खरंच ग आई. केरसुणी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली, तू माझी. मी तिची लाकडं झाले. जातं म्हणालं, तू माझी. गहू झाले, ज्वारी झाले, उखळीतलं भात झाले. ताकातला रवी होऊन मथणीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन, गुपितं राखली, छिद्र झाकली. पणती, वात, तेल होऊन काने कोपरे उजळून टाकले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले. माझी मला हरवून बसले. आता सोंगे पुरी झाली. आता सोंगे पुरी झाली, सारी ओझी जड झाली. उतरवून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पुजू दे. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पुजू दे. मोकळा श्वास घेऊ दे. विशाल काही पुजू दे, मोकळा श्वास घेऊ दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. आठवणी. मनात आठवणी गर्दी करतात, तेव्हा हसत मुखानी त्यांना या म्हणावं. उंची मखमली आसनं देऊन प्रेमानी बसा म्हणावं. स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं, काय घेणार? त्याही बेट्या मिश्किल निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील, काय देणार? मोकळेपणाने उत्तर द्यावं, मागाल ते तुमचंच. मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या. पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे. दुसरी म्हणेल, हात द्या. न धरता आम्हाला पकडून ठेवणारे. तिसरी म्हणेल, शब्द द्या. इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे. पण कुणाला काहीच देऊ नये. शब्द तर मुळीच देऊ नये. चौथी, पाचवी सगळ्या होतील पुढे. पण मध भरल्या गळ्यांनी नुसतं म्हणावं. डोळे मिटून घ्यावे आणि सगळ्यांना कुरवाळत कुरवाळत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी. थँक्यू. तर या होत्या आजच्या 2 कविता. कशा वाटल्या मला नक्की कळवा आणि परत भेटूच. बाय.